अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। हरि ओम। सगळ्यांना ग्रेगोरियन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षाचा परिणाम मला जाणवतोय समोर। आज आपल्या नेहमीच्या प्रथेपेक्षा थोडंसं वेगळं असं एका यात्रेचा अनुभव कथन करावं असं। ती यात्रा करत असतानाच मनामध्ये सारखं येत होतं। आपल्यापैकी किती लोकांनी गिरनार यात्रा केली आहे? त्यांची पहिल्यांदाच मी माफी मागतो, त्यांना कदाचित बोर होईल सगळं माहिती असल्यामुळे। आमच्या बाबतीत पहिल्यांदाच योग आला आता डिसेंबर मध्ये। ऍक्च्युली पावसला जाणं झालं 13, 14, 15 तारखेला, कारण स्वामी स्वरूपानंदांची जयंती असते यावेळेला। तारखेने आणि तिथीने एकत्रच बॅक टू बॅक आली आणि तिकडून आल्यावर लगेचच एका आठवड्यामध्ये गिरनारला गेलो। असं म्हणतात की अशा ठिकाणी बोलवणं यायला लागतं। तुम्ही तुमच्या इच्छेने जात नाही, तुम्हाला बोलवणं आल्याशिवाय जाता येत नाही, अशी खूप लोकांची श्रद्धा आहे, माझी पण आहे। तर त्यामुळे थोडंसं सांगावं असं मनात आलं। काही कारण आहेत गिरनार यात्रेबद्दल काय सांगतोय ती तुम्हाला सांगण्याच्या ओघातच कळतील। सौराष्ट्रामध्ये आहे, गुजरातमध्ये आपल्या शहरापासून साधारणपणे 1000 पेक्षा जास्त, जवळजवळ 1000 ते 1100 किलोमीटरवर आहे। तीन मार्गाने जाता येतं। सर्वसाधारणपणे लोक ट्रेननी जातात जास्तीत जास्त। मला अशी अनेक लोक माहिती आहेत, माझे मित्र आहेत, स्नेही आहेत, पेशंट्स पण आहेत, की जे वर्षानुवर्ष दर पौर्णिमेला गिरनारला जातात। मला नेहमी कुतूहल वाटायचं की तसा प्रवास काही सोपा नाहीये, 2000 किलोमीटर जायचं दर पौर्णिमेला, म्हणजे ऑलमोस्ट दर महिन्यामध्ये। आणि तसं पाहिलं तर पुण्यामधनं आठवड्यातनं एकदाच फक्त ती वेरावळ एक्सप्रेस जाते, गुरुवारी निघते रात्री। त्यांचं ठरलेलं आहे तो पॅटर्न की गुरुवारी रात्री वेरावळ एक्सप्रेस मध्ये बसायचं, शुक्रवारी दुपारी ती पोहोचते जुनागडला। मग शुक्रवारी पोहोचल्यानंतर रात्री चढायला सुरुवात करायची गिरनार। सर्वसाधारणपणे जे चढून जातात ते सगळे रात्रीच सुरू करतात, शुक्रवारी रात्री। शनिवारी सकाळी परत यायचं आणि तिकडनं येणारी एक्सप्रेस पण फक्त शनिवारीच असते। तुम्ही परत आल्यावर थोडासा वेळ मिळतो तुम्हाला फ्रेश व्हायला, परत दुपारी बसायचं, रविवारी सकाळी परत। सो गुरुवार रात्र ते रविवार सकाळ 8 असा महिन्यातला पिरियड बऱ्याच लोकांनी असा रिझर्व करून ठेवलेला असतो, ते गिरनारला जाऊन येतात। मला कुतूहल होतं त्याच्यामुळे की एवढं काय शक्ती आहे की अशी खेचून नेते त्यांना। अर्थात आम्ही हे इतकं लास्ट मोमेंटला ठरवलं की आम्हाला ट्रेनचं रिझर्वेशन तर शक्यच नव्हतं, पुण्यापासून नाही मुंबईपासून पण शक्य नव्हतं। दुसरा ऑप्शन आहे विमानाने जायचं राजकोटला, आणि मग तिकडनं तुम्ही राजकोटून 1 तास 1.5 तासावर काहीतरी आहे। पण आम्ही तिसरा ऑप्शन घेतला, आम्ही इथनच गाडी चालवत गेलो, रोड ट्रिप म्हणू आपण त्याला।
असं केलं की साधारण तुमचे 4 दिवस प्रवासात जातात. म्हणजे कम्फर्टेबल प्रवास करायचा असेल तर, कारण 2000 पेक्षा जास्त किलोमीटर आहे. सो मुक्काम एका ठिकाणी करायला लागतो. काही लोक मला अशी माहिती आहेत की जे निघतात आणि डायरेक्टली जुनागडलाच थांबतात. रोड ट्रिप करणारी अशी लोक आहेत. पण ते खूप जास्त होतं. जवळजवळ 17-18 तास तुम्हाला ड्राईव्ह करायला लागतात. आम्ही तसं नाही केलं. आम्ही जाताना बडोद्याला आणि परत येताना सुरतेच्या जवळ थांबलो एक दिवस. आणि एकूण 5 जण असल्यामुळे आणि 3 जण ड्रायव्हिंग करत असल्यामुळे तसा ताण आला नाही. रस्ते पण चांगले आहेत. कोणाला ड्राईव्ह करून जायचं असेल तर गुजरातचे रस्ते खरंच चांगले आहेत. म्हणजे तिथे हायवेला 120 किंवा काही काही ठिकाणी 140चं लिमिट आहे. तुम्ही अगदी सहज ॲव्हरेज एक 70-80 किलोमीटर पर तासाला त्यामुळे तुमचे हातात सगळे आदल्यामधले स्टॉप धरून. आता जायचं इतकं आयत्या वेळेला ठरलं त्यामुळे बुकिंग कुठलंच केलं नव्हतं. गाडीने जाणार असल्यामुळे काही प्रश्न नव्हता. तिथलीही काही बुकिंग केली नव्हती. बघू जाताना असं म्हटलं होतं आम्ही. आणि मग लोकांकडनं मी रेफरन्सेस खूप ऐकले होते, इकडे राहा वगैरे तिकडे. तर गिरनारच्या पायथ्याशी जुनागड जे आहे ते साधारणपणे रेल्वे स्टेशन एक 8-9 किलोमीटरवर आहे. पण गिरनारच्या पायथ्याशी प्रत्यक्ष अनेक धर्मशाळा आहेत, आश्रम आहेत, छोटी मोठी हॉटेल्स आहेत. तिथे लोक साधारणपणे राहतात. त्यांना रात्री चढायला सुरू करायचं असतं ते. म्हणून जे रेफरन्सेस आम्हाला मिळाले होते त्याच्यापैकी 3-4 जणांकडनं मी ऐकलं होतं की गोरक्षनाथ आश्रमामध्ये राहा म्हणून. तर आपल्या नाथ संप्रदायाचा आश्रम आहे. आणि म्हणून मग त्यांची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरनं आम्ही ते केलं आणि आम्हाला लगेच मेसेज आला की असं असं आहे, कन्फर्मेशन, एवढे पैसे भरा वगैरे. आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढं पीक सीझन असून इतकं लगेच प्रॉम्प्टली आलं. त्या लिंक पर्यंत मी शेवटी गेलो, पण शेवटच्या क्षणी मला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे. ज्या प्रकारे त्यांचा फोन आला त्या माणसाशी बोलताना मला असं वाटलं, म्हटलं काहीतरी गडबड नको करायला आपण, म्हणून बुकिंग न करताच गेलो. मला ते ऑथेंटिक वाटलं नाही बेसिकली त्या माणसाशी बोलल्यावर. आणि तिकडे जाऊन बघूया, दत्त महाराजांनी एवढं बोलवलंय तर ते सोय करतील म्हणून कुठलंही बुकिंग न करता आम्ही तिथे गेलो. आणि एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारीच आम्ही पोहोचलो. 24 तारखेला, 24 डिसेंबरला दुपारी पोहोचलो तर आश्रमातच गेलो. ते गोरक्षनाथ आश्रम खरंच खूप सुंदर आहे. आणि तिथे गेल्यावर आम्ही सहज म्हटलं, कारण मी बुकिंगचा फॉर्म तर भरला होता, त्यांनी मला पहिलेच वाक्य सांगितलं की आमचे कुठल्याही ऑनलाईन वेबसाईट वगैरे काही नाहीये आणि इथल्या कुठल्याच आश्रमाच्या नाहीयेत. सुदैवाने काही नुकसान झालं नव्हतं. आणि तिथे सगळं भरलेला होता पूर्ण आश्रम, अजिबातच जागा नव्हती. त्या दिवशी खूपच लोक येणार होती. आणि 24 तारखेला तिथे जैन एक महापुरुष येणार असल्यामुळे जास्त गर्दी होती यावर्षी. पण त्यांनी आम्हाला अकोमोडेट केलं, त्यामुळे आश्रमात राहता आलं 2 दिवस. गोरक्षनाथ आश्रम हा खरंच खूप सुंदर आश्रम आहे. म्हणजे अनेक बाकीचे आश्रम मी बघितले, अनेक चांगले आश्रम आहेत, त्यातला हा एक खूप चांगला आश्रम आहे. आपल्या संप्रदायाचा असल्यामुळे जास्त अजून आत्मीयता वाटते. विशेष म्हणजे तिथे आत्ताचे सांप्रत एक खूप मोठे साधू पुरुष शेरनाथ बापू म्हणून आहेत, ते तिथे असतात. 24/7 तिथे असतात, बसलेले असतात शांतपणे. ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांचं दर्शन तुम्हाला अखंड घेता येतं, त्यांच्या समोर बसून ध्यान करता येतं, त्यांच्याशी बोलता येतं. काही प्रश्न लोक सारखे विचार असतात त्यांना. ते अन्नक्षेत्र चालवतात आश्रमामध्ये, जे सगळ्यांसाठी उपलब्ध असतं. तुम्ही आश्रमात राहा किंवा राहू नका, तुम्ही कधीही आलात तरी महाप्रसाद तिथे असतो. आणि अगदी नॉमिनल याच्यामध्ये खूप चांगल्या प्रशस्त रूम्स, अगदी स्वच्छ, आणि सेवा करायला सगळे त्यांचे अनुयायीच आहेत. म्हणजे असं कुठले एम्प्लॉई तिथे नाहीयेत. मंदिरामध्ये सोरटी सोमनाथचं एक प्रतिकात्मक छोटं मंदिर आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे गुरु आहेत त्रिलोकनाथ म्हणून, त्यांचं गोरक्षनाथांचं मंदिर, त्रिलोकनाथांचं मंदिर, आणि एक शिवपिंड असं आहे. ते इतकं विलोभनीय आहे तो आश्रमच.
आणि ते व्यक्तिमत्व विशेषतः म्हणजे जरूर जर तुम्ही गेलात गिरनारला तर त्या आश्रमात जागा मिळाली तर फारच चांगलं, नाही मिळाली तरी त्या शेरनाथ बापूंना एकदा बघायला जावं असं व्यक्तिमत्व आहे ते. एकदम राज्य खरंच म्हणजे नावाप्रमाणे सिंह कसा असावा तसं ते व्यक्तिमत्व आहे. म्हणजे हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचं असं पाहून असं वाटेल की अरे काय प्रकरण, पण ते तसं नाहीये. कारण मी त्यांच्याविषयी आधीपासून ऐकलं होतं आणि तिथे गेल्यावर लक्ष आलं की खरंच खूप उंच पातळीवर असलेली एक महान व्यक्ती तिथे बसलेली आहे नाथ संप्रदायातली. विशेषतः मध्ये मध्ये ते ध्यानामध्ये जातात आतमध्ये आणि तिथे बसलेले असतात. तिथेच मागे त्यांची ध्यानाची खोली आहे. ते आतमध्ये गेले की ते खूप वेळाने येतात बाहेर. आणि त्याच्यानंतर ही जी मंदिर आहेत त्या मंदिराच्या समोर जाऊन ते ज्या प्रकारे नमस्कार करतात ना, पाहिलं तरी डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं. काय प्रकारे सेवाभाव असावा, स्वतःभोवतीच प्रदक्षिणा मारतात ते, नमस्कार करतात. तर त्यामुळे अशी आमची निवासाची व्यवस्था दत्त महाराजांनी खरंच खूप सुंदर केली होती. 2 दिवस 24ला आम्ही पोचल्या आम्हाला माहिती होतं वेळ फार जास्त नाही आपल्याकडे, तिथे टोटल 1.5 दिवस आहे. म्हणून मग आम्ही लगेचच तिथनं साधारण एक 2 तासाच्या अंतरावर सोमनाथाचं मंदिर आहे. सोरटी सोमनाथ जे आपण म्हणतो, ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग याचा उल्लेख आहे सोमनाथाचा. समुद्र किनाऱ्यावर असलेलं एकमेव ज्योतिर्लिंग भारतातलं. तिथे आम्ही लगेच गेलो. सोमनाथाचं मंदिर हे खूप सुंदर आहे. तिथे काहीच अलाउड नाहीये, फोन वगैरे आतमध्ये कुठलंच इलेक्ट्रॉनिक गॅजेट अलाउड नाहीये. त्यामुळे फोटो अनफॉर्च्युनेटली काढता येत नाहीत, पण जे काय त्या डोळ्यांनी भरून पाहण्यासारखंच आहे. समुद्र किनाऱ्यावर आहे, एका बाजूला छान सनसेट होत असतो मंदिराच्या मागे, आणि दर्शन पण सहज झालं. तिथे विशेष काही गर्दी नव्हती. तर प्रदक्षिणा असं मारत होतो मंदिराला. मंदिराच्या मागे पोचल्यावर एकदम समोरून असे कमांडो आले, बरेच कमांडो आले. कोणाला एस्कॉर्ट करतायस मी कुतूहलाने बघत होतो. ते कमांडो असे पटकन बाजूला झाले. तर बघतो तर साक्षात 6-7 फुटावर थोरले अंबानी, म्हणजे शरीराने थोरले अंबानी, डुलत डुलत अक्षरशः म्हणजे असे 6-7 फुटावर. त्यांना बहुतेक लायसन्स असा उलटीकडनं प्रदक्षिणा मारायचं. युजली आपल्याकडे असं सांगतात की देव उजव्या बाजूला ठेवून प्रदक्षिणा मारायची असते, ते डाव्या बाजूला ठेवून प्रदक्षिणा मारत होते. आम्ही क्रॉस झालो असे. मग पुढे गेल्यावर असं लक्ष आलं की तिथे एक महारुद्र चालू होतं. मे बी त्याच्यासाठी ते आले असतील. त्यांची जागाही अर्थात तिथे वनतारा पण जवळ आहे. वनताराला ते बरेच वेळा येत असतात असंही काही लोकांनी सांगितलं. पण तिथे एक महायाग महारुद्र चालू होतं. जम्मू मध्ये एक खूप प्रसिद्ध आखाडा आहे, अटल आखाडा म्हणून. त्याचे पीठाधीश्वर विश्वामानंद सरस्वती तिथे आले होते आणि त्यांचं 7 दिवस शिवपुराण चालू होतं आणि त्याचं उद्यापन त्याच वेळेला संध्याकाळी झालं होतं. ते सगळे लोक तिथे आले होते. तो एक बघण्यासारखा माहोल होता. पण ते सगळे जम्मूचे सगळे लोक, त्यांचे फॉलोअर्स ते आत शिरले. खूप मोठं वेदांचं पठण चालू झालं त्या सोमनाथच्या मंदिरामध्ये. इतका मंत्रघोष चालू झाला अचानक एकदम. आम्ही तिथे अर्धा तास नुसते असे बसून होतो, सगळं बघत होतो काय चालू आहे. ती पण खूप मोठी व्यक्ती होती, पण जी योग राज मंडलेश्वर वगैरे असं मोठ्या त्यांच्या बिरुदावाले लोक म्हणत होते मोठ्यांनी. त्यांचं पण अगदी जवळनं दर्शन झालं. मग सोमनाथ झाल्यानंतर तिथे जास्त वेळ न थांबता आम्ही लगेचच त्याच्यापासून एक 4-5 किलोमीटरवर भालका तीर्थ म्हणून आहे. भालका तीर्थ पण खूप प्रसिद्ध आहे. तिथे असं म्हणतात की श्रीकृष्णाला शेवटचा जो बाण लागला, भाल याचा अर्थ भिल्ल, त्या भिल्ला जर नावाचा जो पारधी होता त्यांनी तो बाण मारला. भगवान जेव्हा अवतार कार्य संपून यादवी सुरू झाली होती, सगळे आपले वंशज लढतायत आणि एकमेकांना मारतायत, अशा याच्यामध्ये ते शांतपणे डाव्या पायावर उजवा पाय ठेवून समाधीस्थ बसले होते एका झाडाच्या खाली. आणि असं म्हणतात की तो पाय इतका त्यांचा हरणाच्या चेहऱ्याप्रमाणे त्या बिल्लाला वाटला आणि म्हणून त्यांनी आज शेजारी जागा आहे बाणतीर्थ म्हणून, तिथनं तो बाण सोडला.
तो यांचा उजव्या पायाचा अंगठा आणि त्याच्या शेअरचं बोट याच्यामध्ये तो घुसला बाण. ते भालका तीर्थ आहे. तिथे त्याची प्रतिकृती पण आहे की भगवान असे बसलेत उजवा पाय सोडून आणि तो बिल्ल येऊन त्यांची क्षमा मागतोय की मला माहिती नव्हतं, मला हरिण वाटलं. आणि ते त्याला अभय देतात की नाही नाही, हे माझीच योजना होती, तुला हे करायचं होतं की आता माझं अवतार कार्य संपलंय, तर तुझा काही दोष नाहीये. असं ते सगळं तिथे कथा लिहिली आहे भालका तीर्थाचं. तिथे देऊळ आहे भगवानांचं. आणि त्याच्या पुढे मग थोडंसं पुढे जाऊन त्यांनी गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला असं ती आख्यायिका सांगतात. त्यामुळे सोमनाथमध्ये गेलं तर हे एक जरूर बघण्यासारखं ठिकाण आहे भालका तीर्थ. अजूनही बरीच देवळं आहेत सोमनाथमध्ये, बरीच देवळं आहे. म्हणजे गीतेचं एक देऊळ आहे, असं एकमेव भारतातलं देऊळ आहे की सगळ्या खांबावर संपूर्ण गीता कोरलेली आहे तिथे. आम्हाला बघता नाही आलं ते, पण सध्या युट्यूब हे माध्यम असल्यामुळे ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या युट्यूबवर, कारण खूपच उशीर होणार होता. इथे भालका तीर्थातनं बाहेर येतच अंधार झाला होता आणि परत गिरनारला पोचायचं होतं. पण अजूनही काही देवळ आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली बरीच देवळं आहेत. असं एकंदरीत पवित्र ठिकाण आहे. आणि समुद्र किनारा फार सुंदर आहे तिथला. म्हणजे आपल्या क्वीन्स नेकलेसची आठवण होते. मरीन ड्राईव्ह आहे, त्याला गुजरातचा मरीन ड्राईव्हच म्हणतात. तसं तो पूर्ण सुंदर असा किनारा आहे आणि त्याच्या किनाऱ्याच्या बाजूबाजूनी सगळी मंदिर आहेत. बरीच गुजराती लोक तिथे व्हेकेशनसाठी आलेले असं मला लक्षात आलं, कारण सोमनाथला राहायची व्यवस्था पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर तिकडनं मग आम्ही रात्री परत आलो, कारण आम्हाला माहिती होतं की रात्री गिरनार चढायला चालू करायचंय. परत आश्रमात आल्यावर 24 तारखेच्या रात्री आम्ही पहिल्यांदा चौकशी करायला बाहेर पडलो की किती वाजता सारण चालू करतात इथे. तर तिथे गिरनारच्या पायथ्याशी काही मंडळी भेटली. त्यातले एक होते ते आपल्या नाशिक मधलेच एक सचिन गुरुजी म्हणून होते. तर ते दुसऱ्या दिवशी कुठला तरी यज्ञयाग होता म्हणून ते सांगायला तिथे आले होते, यज्ञ पूजा. तर त्यांना विचारलं काय तुम्ही चढून जाणार का? ते म्हणले हो चढून जाणार आणि खूप वेळ लागतो, 6 तास तरी धरून चाला तुम्हाला. म्हटलं तुम्ही किती वाजता चढणार आहात? तर ते म्हणले मी 12 वाजता निघणार आहे, तर तुम्ही 11 वाजताच निघा. तर मी साधारण अभ्यास केला होता गिरनार किती पायऱ्या आहेत, अल्टिट्यूड वगैरे मला अंदाज होता आणि मित्रही जाऊन आले होते बरेच. त्यामुळे आम्ही 11 म्हटलं खूपच जास्त गेलं. रात्रभर चढत राहायचं. आणि ते गुरुशिखर जे आहे ते 6 वाजता, गुरुशिखराची आरती असं म्हणतात, गुरुशिखर 6 वाजता ते चालू होते आरती. त्यामुळे तुम्ही 11ला निघाला तर 7 तास तुम्हाला मिळतात त्या गुरुशिखरापर्यंत पोहोचायला. पण आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही पहाटे साधारणपणे 3च्या सुमारास निघालो, 2:45-3ला, कारण अंदाज होता किती वेळ लागेल याचा. आणि आरामात, म्हणजे फार काही घाईघाई न करता, कारण साधारणपणे 1000 पण नाही, साधारण 400-500 पायऱ्यावर तुम्हाला छोटी छोटी अशी दुकानं म्हणा किंवा बसायच्या जागा म्हणा आहेत. तुम्हाला थांबत थांबत जाता येतं. एकूण सगळ्या 10,000 पायऱ्या आहेत. तर 3 तास लागले आम्हाला एकूण गुरुशिखरावर पोचायला. आणि ही सगळी मंडळी जी आहेत 11-12 वाजता चालू केली ती अशी मध्ये मध्ये भेट होती सगळी. ती अशी बसत थांबत विश्रांती घेत घेत अशीच पद्धत आहे गिरनारमध्ये चढायची. ट्रेकिंग करणारे अशी खूप कमी लोक असतात की जे निघाले की थांबतच नाहीत, अशी करणारे कमी लोक असतात. श्रद्धेने जाणारे खूप आहेत मात्र. तर एकूण या 10,000 पायऱ्या आहेत आणि कशा त्या बांधल्या असतील हे तुम्हाला आश्चर्य वाटतं पुढे पुढे. तर त्याच्याविषयी एक ऐतिहासिक नोंद आहे की या पायऱ्या कशा बांधल्या गेल्या. 1857 नंतर साधारण 30 वर्षांनी, 30 का 32 वर्षांनी, जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि सगळ्या रियासती इंग्रजांनी काबीज केल्या होत्या, तेव्हा जुनागडला बहादूर खान नावाचा एक नवाब होता. तर लोक त्याला सांगायचे की गिरनार पर्वत हे खूप लोकांचं श्रद्धास्थान आहे, फक्त हिंदूंचं नाही जैनांचं पण आहे. तर तिथे लोकांना जायला मार्गच नाहीये वर. कित्येक लोक जातात, चुकतात मार्ग, आणि खूप जंगल आहे आजूबाजूला. गीर अभयारण्य जे आहे त्याचं एक्सटेन्शनच आहे सगळं. मृत्युमुखी पडतात, कारण ऍक्च्युअली म्हणजे गिरनारच्या याच्यामध्ये बरेच वन्यजीव आहेत, ही खरी गोष्ट आहे. सिंह आहेत, वाघ आहेत. त्यामुळे भीती वाटायची लोकांना जाताना.
तुम्ही काहीतरी करा, आपण पायऱ्या बांधायला पाहिजेत, असं त्यांनी तो बहादूर खान होता, त्याचे दिवाण होते हरिदास देसाई म्हणून. तर त्यांनी प्रस्ताव मांडला. तर तो म्हणलं ठीक आहे, पायऱ्या बांधायला खर्च किती येतोय बघू. म्हणून त्यांनी ब्रिटिश काळामध्ये अहमदाबादून एक इंजिनियरला बोलवलं आणि तो आला अहमदाबादून आणि त्यांनी सगळं कॅल्क्युलेट केलं. त्यांनी सांगितलं तेव्हा 1,30,000 रुपये खर्च येईल. ते ऐकून तो उडालाच एकदम. तो म्हणलाय असं मी एवढा काय मी खर्च करणार नाही, तो नवाब. तर त्याच्यावर त्या हरिदास देसाईंनी असं सांगितलं की ठीक आहे, आपण तिजोरीतनं द्यायला नको, पण आपण असं करू, आपण एक लॉटरी काढू, 1 रुपयाची लॉटरी काढू आणि आपण जाहीर करू की या लॉटरीमधनं जे पैसे येतील त्या पैशातनं आपण या गिरनारच्या पायऱ्या करणार आहोत आणि या सगळ्याची नोंद आहे तिथे. तर त्यांनी ती लॉटरी, 1 रुपया त्या काळाचा म्हणजे खूप होता, तर ती लॉटरी काढायची आयडिया जी होती ती हरिदास देसाई आणि पुरुषोत्तम राज नावाचे त्यांचे एक स्वीय सहाय्यक आहे, दोघांची होती. आणि त्यांनी ती लावून धरली खूप, आणि त्याप्रमाणे खरंच लॉटरी काढली गेली. लॉटरीचं तिकीट 1 रुपयाचं, आणि त्याचं बक्षीसही खूप, 10,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं, पहिलं बक्षीस, आणि बाकीची बक्षिसं होती. आणि लोकांना सांगितलं की तुम्ही 1 रुपया म्हणजे त्या काळाचं इव्हॅल्युएशन साधारण 10,000 पट करतात लोक. आणि फक्त हिंदू जैन नाही तर शीख, मुस्लिम, इंग्रज लोकांनी पण ती विकत घेतली तिकीट, असा उल्लेख आहे लॉटरीचं तिकीट. आणि बऱ्याच स्कीम्स होत्या की 12 तिकीटं विकली तर 1 तिकीट फ्री वगैरे वगैरे, डिस्काउंट्स काय काय, की नाही विकली गेली तर आम्ही परत घेऊ. आणि जुनागडचं जुनं गॅझेट आहे, त्याच्यामध्ये हे ॲडव्हर्टाईज सगळ्या केल्या होत्या, ते तिथे लावलेलं आहे. त्याची सॉफ्ट कॉपी पण मिळाली आम्हाला. आणि मग त्याप्रमाणे खरंच जवळजवळ 1,28,000 त्यांची हे विकली गेली तिकीट. आणि बरोबर जेवढा निधी हवा होता तेवढा त्यांचा उभा राहिला. 1,30,000 रुपये त्या लॉटरीची तिकीट 1 रुपयाची विकून. आणि प्रत्यक्ष लॉटरी 3 वर्षांनी तो ड्रॉ काढला त्याने तिथे. त्यावेळेला ज्यांना बक्षीस मिळालं होतं, पहिलं बक्षीस मुंबईच्याच एक सविताबेन म्हणून होत्या कोणतरी, त्यांना 10,000 रुपयाचं बक्षीस लागलं. पण त्या इतक्या भाविक होत्या की त्यांनी ते लागल्याच त्यांनी सांगून टाकलं. ते बक्षिसाचा ड्रॉ ज्या दिवशी होता त्या दिवशी हजारो लोक जुनागडमध्ये आली होती भारतभरातनं. ही 1889 आणि 1892 3 वर्षातली घटना. 1892 तो ड्रॉ निघाला. आणि मग त्या सविताबेन सुद्धा गेल्या होत्या. आणि मोठे पण असं की 10,000 रुपयाचं बक्षीस, म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये तुम्ही 10,000 गुणा त्याला, काही कोटी रुपये. तर बहिणी सगळं सांगून टाकलं की नाही मला हे नको, ते तुम्ही पायऱ्यांसाठीच वापरा. तर अशा प्रकारे हे पैसे उभे झाले आणि त्या पायऱ्या बनवण्याचं काम सुरू झालं. आणि असं तिथे लिहिलंय की 19 वर्ष लागली एकूण. गिरनारच्या पायऱ्या ज्या आपण आता चढून जातो त्याचं काम काहीशे लोक काम करत होती, पण 19 वर्ष टोटल लागली. कारण खरंच अवघड आहे, ज्या प्रकारे तो पर्वत आहे त्याचे ते दगड त्यांनी कसे नेले असतील आणि कशा पायऱ्या बांधल्या असतील. म्हणजे वरनं आणि खालनं पाहताना ऍक्च्युअली ती चायना वॉल सारखी वाटते पूर्ण, पुढे पुढे पुढे. तर म्हणजे एकूण गिरनारची रचना अशी आहे की 3 डोंगर आहेत. पहिलं जे शिखर म्हणू आपण ते आहे अंबाजी माता मंदिर. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलं की दुसरं आहे गोरक्षनाथ, आणि तिसरं जे आहे ते गुरुशिखर. असे 3 डोंगर तुम्हाला लागतात. आणि 3 डोंगराचं मिळून एकूण 10,000 पायऱ्या आहेत. त्याच्यापैकी आता चांगली दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे पहिला डोंगर जो आहे जिथे 5,000 पायऱ्या पूर्ण होतात, अंबाजी माता मंदिर, तिथे एलिव्हेशन वाईज ऍक्च्युली 80 to 90% एलिव्हेशन तिथेच थांबतो. म्हणजे सगळ्यात खडी चढाई ज्याला म्हणतात ते, की तुम्हाला जेवढं एकूण चढायचं आहे 80 ते 85% भाग हा पहिल्याच शिखरावर पूर्ण होतो. आणि तिथपर्यंत रोपवे आहे. आणि रोपवे त्यांनी उडण खटोला असं नाव दिलंय त्याला. खरंच उडण खटोला आहे तो. असंच टेक ऑफ घेतल्यासारखाच वर जातो तो पूर्ण. बघताना असं चक्करी लोकांना इतकं तो असा वर जातो. पण ज्यांना चढून जायचं नाहीये त्यांना जवळपास एक 8 ते 9 मिनिटांमध्ये अंबाजी माता मंदिराला डायरेक्टली रोपवेने जाता येतं. हे खूप मोठं ऍडव्हान्टेज आहे. असं तिथे सांगतात की ऑन अन ऍव्हरेज दिवसाला साधारण 7 ते 8,000 लोक रोपवेने जातात. अंबाजी माता मंदिरच्या खाली पहिलं लागतं ते म्हणजे जैनांचं तीर्थस्थानच आहे,
नेमिनाथ स्वामी म्हणून होऊन गेले, जैनांचे 22वे तीर्थंकर. तर जाताना, त्यामुळे चढून जातानाच पहिल्यांदा नेमिनाथांचं खूपच मोठं देऊळ आणि तिथे संपूर्ण आश्रमच आहे. त्याच्यानंतर अंबाजी माता मंदिर, त्याच्यानंतर पुढे गेल्यावर सगळ्यात उंच ठिकाण जे आहे ते गोरक्षनाथांचं आहे. गोरक्षनाथांचं जे देऊळ आहे ते सगळ्यात उंच आहे. आणि मग तुम्हाला असं वाटतं आता आलोच, कारण समोर दिसायला लागतं गुरु शिखर. पण ते तसं नाहीये. गोरक्षनाथांच्या याच्यातनं परत तुम्हाला जवळपास 2000 पायऱ्या खाली उतरायला लागतात आणि 1800 पायऱ्या परत वर चढायला लागतात आणि मग गुरु शिखर येतं. आम्ही गुरु शिखरावर 5:45 वाजता पोहोचलो. पहाटे 3ला चालू करून 2:45 तासामध्ये गुरु शिखरावर पोहोचलो. आम्हाला असं कळलं होतं की 6ला आरती आहे, पण प्रत्यक्षात ती थंडीच्या मुळे 6:30ला होती. त्यामुळे 5:45 सकाळी ते 6:30 हा पाऊण तास जो काही गुरु शिखरावर काढायला लागला. इथे पायऱ्यांवर अजून एक लोक बसली होती. एक तर प्रचंड थंडी होती आणि 360 डिग्री 360 डिग्री ओपन आहे पूर्ण. असं शिखर असं सुळकाच आहे, त्या सुळक्यावर ते गुरु शिखर आहे. इथे असं म्हणतात की भगवान दत्तात्रयांनी साधना केली होती स्वतः 12,000 वर्ष, अशी आख्यायिका आहे. गुरु शिखरावर त्या पायऱ्यांवर बसणं पाऊण तास. नशिबाने हिमालयामध्ये ट्रेकिंगचा अनुभव असल्यामुळे आम्ही सगळे प्रिपेअर्ड होऊन गेलो होतो की वर नुसतं बसायची आली तर खूप थंडी असेल वगैरे. ज्यांनी ते आणलं नव्हतं त्यांना खरंच अवघड होतं इथे बसणं. पण तो वेगळाच अनुभव आहे त्या गुरु शिखरावर बसणं इटसेल्फ. कारण एकदा मंदिर उघडलं आणि आरती झाली की तुम्हाला ते फार वेळ ते थांबून देत नाही. ते दत्तांच्या पादुकांचं दर्शन. ही गोष्ट मात्र खरी आहे की काही विलक्षण शक्ती इथे आहे, विलक्षण ऊर्जा आहे. म्हणजे काही मिनिटच तुम्हाला ते थांबता येतं, पण त्याच्यामध्ये जे काही होतं ते शब्दांनी सांगण्यासारखं नाहीये. ते जायलाच पाहिजे. काही माहिती नसलेल्या व्यक्तीला साधनेची काही गोडी आवड काही माहिती नसलेल्या व्यक्तीला असं ते जाणवू शकतं. जो थोडीफार ज्याला आपण स्पिरिच्युअल सेन्सिटिव्हिटी म्हणतो अशी याच्यामध्ये आहे त्याला तर फारच जास्त जाणवतं. त्यामुळे पाऊण तास इथे थांबल्याचा जो काही क्षीण असतो, शारीरिक क्षीण किंवा थंडीमध्ये बसल्याचा, तो सकाळ एका क्षणात निघून जातो ते दर्शन झाल्यावर. तर असं ते 6:30 वाजता दर्शन चालू होतं आणि मग दिवसभर चालू असतं. तिथे तुम्हाला जाता येतं. प्रत्यक्ष दत्तांच्या पादुका आहेत तिथे आणि प्रदक्षिणा करून परत खाली यायला. खाली आल्यावर एक कमंडलू तीर्थ नावाचं तीर्थ आहे, तिथे अन्नछत्र असतं. आणि जर जायचा योग आला तर सोमवारी तिथे जावं असं म्हणतात. आम्ही गेलो तो गुरुवार होता, तर सोमवारी तिथे एक धुनी पेटवतात फक्त सोमवारी सकाळी 6 ते 8 त्या कमंडलू क्षेत्रामध्ये. आणि त्या धुनीसाठी पण खूप हजारो भाविक त्या धुनीसाठी फक्त येतात. तिथे अन्नछत्र चालूच असतं आणि शिवाय ती धुनी असते. गोरक्षनाथांचं जे मंदिर आहे ते ऍक्च्युली सगळ्यात हायएस्ट पीक आहे. आता हे असं आपण जे ऐकतो हायएस्ट पीक गिरनार वगैरे खूप आपल्याला उंच, लोकांना उंच वाटणं स्वाभाविक आहे. पण एक जस्ट तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की सगळ्यात उंच गोरक्षनाथांचं दुसरं पीक जे आहे त्याची उंची आहे ती 3700 फूट. ही खूप जास्त आहे का? जस्ट टू गिव्ह यू द पर्स्पेक्टिव्ह की आपल्या सिंहगडाची उंची त्याच्यापेक्षा 600 फूट जास्त आहे. सिंहगडाची उंची 4300 फूट आहे, जी गिरनारपेक्षा 600 फूट जास्त आहे. पण मग गिरनार एवढं उंच का वाटतं लोकांना? याचं कारण भौगोलिक कारण आहे की तिथे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा गुजरातच एकंदरीत पूर्णपणे सपाट आहे, समुद्र सपाटीवरच आहे सगळं. आणि तिथे गिरनारच्या पायथ्याशी पोचेपर्यंत दुसरं काही तुम्हाला डोंगर जाऊ दे टेकडी पण दिसत नाही. आणि अचानकपणे एक उंच आलेला पर्वत रांग दिसते. आणि त्याच्यामुळे समुद्र सपाटीपासून 3700 फूट हे खूप जास्त आहे. 3700 फूट म्हणजे साधारण 370 मजले असं धरा तुम्ही. 370 मजले चढायला लागतात तुम्हाला. एक आपली स्लॅब 9 ते 10 फुटाची असते. वेरॅज आपल्याला जर पाहिलं तर पुणेकर मंडळी 1800 फुटावर आपण आहोत दख्खनच्या पठारावर. सो आपली बेसलाईनच 1800 फुटावर आहे. त्यामुळे 1800 पासूनच 4300 हे आपल्याला जास्त वाटत नाही. पण शून्यापासून 3700 म्हणजे अल्टिट्यूडच्या भाषेत सांगायचं झालं तर साधारण 2.5 पट सिंहगड चढायला लागतो तुम्हाला गिरनार. म्हणजे
2.5 पट. आणि पायऱ्या असल्यामुळे ते तसं खूप अवघड नाही, म्हणजे टेक्निकल क्लाइंब ज्याला म्हणतात असं काही नाही, सोपं आहे. कारण आम्ही जेव्हा उतरत होतो ते आमच्या असं लक्षात आलं की श्रद्धेच्या जोरावरच सगळे चढून चढत होते. सकाळ झाली की जास्तच गर्दी वाढायला लागते. अवघड ऍक्च्युली सकाळी चढणं, चढू नये या मताचा मी आहे. थोडं पडून झालं की त्याचा त्रास व्हायला लागतो. पण खूप गर्दी होती चढणाऱ्यांची, आणि सर्व प्रकारची, सर्व वयाची, सर्व जातीची, सर्व प्रकारची 18 पगड लोक चढत होती. आणि इतका विलक्षण भाव आहे लोकांच्या मध्ये. म्हणजे तिथे कसं आहे, अंबाजी माता मंदिर असल्यामुळे ते 52 शक्तिपीठांपैकी एक मंदिर आहे अंबाजी मातांचं मंदिर. त्यामुळे सगळे शाक्त संप्रदायातली लोक तिथे येतात. नेमिनाथांचं असल्यामुळे सगळे जैन लोक. नेमिनाथांचं हे तर फारच विशेष आहे. तीर्थंकर ते होऊन गेले ही एक गोष्ट आपल्याला माहिती असते, पण नेमिनाथांचं बरंच कनेक्शन आहे. म्हणजे तसं पाहिलं तर नेमिनाथ हे कृष्णाचे भाऊ, म्हणजे कृष्णाचे जे काका होते वसुदेवाचे वडील, त्यांचे हे सुपुत्र नेमिनाथ. नेमिनाथांचा उल्लेख हा त्यामुळे कृष्णचरित्रामध्ये पण येतो. आणि त्यांच्याविषयीच्या अनेक कथा आहेत. एक सर्वमान्य जैन लोकांमध्ये समजलं जातं ते जसं आपल्या समर्थांनी भोवल्यावरनं पळाले शुभमंगल ऐकल्यावर, तसंच नेमिनाथांनी आधी केलं होतं. असं म्हणतात की नेमिनाथांचं लग्न जेव्हा लागत होतं तेव्हा त्या काळामध्ये हे सगळे यादव कुळातले होते, कृष्णाचे भाऊ म्हणजे नेमिनाथचा. तर ते यादव कुळामध्ये लग्न म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर प्राणी हत्या व्हायची. तर लग्नाचे विधी एकीकडे चालू असताना सगळ्या प्राण्यांना आणलं होतं तिथे, आणि ते प्राणी ओरडत होते मारणार म्हणून. तर तो सगळ्या गायींचा वगैरे हंबरडा ऐकून हे लग्नाच्या इथनं पळून गेले आणि डायरेक्टली गिरनारवर गेले, अशी ती कथा आहे. आणि जैन लोकांच्या मध्ये ते श्रद्धास्थान व्हायचं कारण दुसरं आहे की नेमिनाथ नुसते गिरनारवर गेले नाही तर ते गिरनारवरून परत कधी आलेच नाही. त्यांना तिथेच मोक्ष प्राप्त झाला. संपूर्ण साधना त्यांनी तिथेच केली नेमिनाथांनी. जसं गोरक्षनाथांनी पण साधना केली. विशेष गोष्ट हीच आहे की गिरनार ही पवित्र भूमी व्हायचं कारण अनेक सिद्ध लोकांनी निर्वाणाची अवस्था गिरनारला जाऊनच प्राप्त केलेली. दत्तात्रेयांनी स्वतः साधना केली आपण सांगतोच, गोरक्षनाथांनी केली, नेमिनाथ. आणि याच्यामुळे काय होतं, शाक्त संप्रदाय, जैन आणि हिंदू या सगळ्यांचं ते श्रद्धास्थान बनलेलं आहे. आणि त्याच्यामुळे विशेष तिथे जाणवतं, वाईब्सच जाणवतात सगळ्या. याच्या व्यतिरिक्त असं म्हणतात की गिरनारमध्ये अनेक प्रकारच्या गुहा आहेत. त्यातल्या काही गुहा तुम्हाला दिसतात, काही गुहांमध्ये जाता पण येतं. त्या पायऱ्यांना चढत असताना तुम्हाला तिथे रस्ते आहेत की या गुहेकडे त्या गुहेकडे. 2-3 गुहांमध्ये थोडंसं असं बसून जाता येतं. पण याच्या व्यतिरिक्त अशा अज्ञात गुहा पण अनेक आहेत, असं तिथल्या सिद्ध लोकांकडनं कळलं. की जिकडे हिमालयासारखंच की अनेक प्रकारचे साधू तिथे साधना करत असतात. आणि म्हणूनच एका प्रकारची मिस्टिक माउंटन इमेज आहे त्याला, की अनेक सिद्धयोगी आहेत, त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी तिथे आम्ही ऐकल्या. गमतीशीर गोष्टी होत्या. की एक गोष्ट तर अशी ऐकली की म्हणजे 100, 200, 300 वर्ष साधना आहे, 900 वर्ष साधना करणारी व्यक्ती इथे राहते म्हणे. आणि ते खाली महाशिवरात्रीला तिथे खूप मोठा उत्सव असतो गिरनारला. जवळपास एक 4-5 लाख लोक येतात. याचं कारण आपल्याकडे नागा साधू जे आहेत ना, त्यांचं पण गिरनार विषयी एक श्रद्धा त्यांच्यामध्ये असायचं कारण असं की नागा संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की गिरनारच्या पायथ्याशी एक मृगीकुंड म्हणून आहे. तुम्ही नागा संप्रदायात जर जन्माला असाल तर आयुष्यात एकदा तरी त्या मृगीकुंडात तुम्ही स्नान केलं पाहिजे. म्हणून सगळे नागा साधू महाशिवरात्रीला गिरनारच्या पायथ्याशी येतात. आणि त्यांचा असा समज आहे की त्या महाशिवरात्रीला प्रत्यक्ष भगवान शंकर आणि अश्वत्थामा हे दोघेही त्या मृगीकुंडामध्ये आलेले असतात. आणि त्याच्याविषयी अनेक आख्यायिका तिथे ऐकायला मिळाल्या. खूप गर्दी असते इथे आणि अनेक साधू तिथे जातात, ते गायब होतात वगैरे वगैरे. तर ती कथा त्यांनी अशी सांगितली की 900 वर्ष एक व्यक्ती ती येते म्हणे तिथे. आणि ज्यांनी त्या व्यक्तीला पाहिलंय ते सांगत होते की एकदा ते असे खूप वर्षांनी आले आणि ते म्हणले आता इथे कोणाचं राज्य आहे. ते म्हणले राज्य नाही, आता भारतात आता मोदींचं राज्य आहे, लोकशाही आली आहे. तर ते म्हणले मी इतके वर्ष चौकशी नाही केली, मी शेवटच्या ध्यानाला गेलो तेव्हा अकबर राज्य करत होता वगैरे. तर अशा
खूप इंटरेस्टिंग कथा. खूप सिद्धी वगैरे असलेली लोक तिथे आहेत असं म्हटलं जातं. ते आम्हाला खूपच आधी काय काय लोकांनी सांगितलं होतं की इथले काही झाडपाला खाऊ नका, काही झाडं खाल्ली तर दात सगळे पडतात, काही वेगवेगळं. आम्ही काही ती रिस्कच घेतली नाही, जाताना सगळं बॅग मध्ये घेऊन गेलो. उगीच भूक वेगळी लागली तर. पण एक गोष्ट आहे की खूप भाव त्या पायथ्याशीच तुम्हाला जाणवायला लागतो. पायथ्याशी अनेक प्रकारची मंदिर आहे. भवनाथाचं मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. जिथे अश्वत्थामाच्या विषयीच्या खूप आख्यायिका सांगितल्या जातात. तो येतो तिथे उपस्थित असतो. लंबे हनुमानजी म्हणून एक मंदिर आहे. अनेक प्रकारचे आखाडे आहेत की जिथे संध्याकाळच्या वेळेला शंख, नगारे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या आरत्या आणि सगळ्या चालू होतात की ते खरंच वातावरण अनुभवण्यासारखं आहे गिरनारच्या पायथ्याचं. आणि याच्या व्यतिरिक्त तिथे काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ अशोक राजांनी ह्याचं महत्व लोकांना कळावं म्हणून गिरनारच्या पायथ्याशी ज्या मोठ्या मोठ्या शिला आहेत त्याच्यावर ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख लिहून ठेवलेले आहेत की गिरनार हे काय आहे. म्हणजे आपल्या पुराणामध्ये रैवतक पर्वतापासून याचे उल्लेख आहेत सगळे, की त्याचं नाव आधी वेगळं होतं, मग वेगवेगळी नावं त्याला बदलत आता गिरनार नाव आहे. तर त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन त्यांनी त्या शिलांवर लेख लिहून केले ब्राह्मी लिपीमध्ये आणि ते यांनी प्रिझर्व केले. त्याच्या भोवती अशी घरं बांधून ते तुम्हाला आतमध्ये जाऊन बघता येतं. तर त्याच्यामुळे एक वेगळंच वातावरण तिथे निर्माण झालंय की त्या काळामधल्या बुद्धांच्या लेण्या आहेत. एक दामोदर कुंड म्हणून एक कुंड आहे. तिथे असं सांगतात की भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या गायींना पिण्यासाठी ते कुंड निर्माण केले. त्यामुळे दामोदर कुंडातही खूप लोक असतात तिथे, कधी विशेषतः कृष्ण भक्त लोक. त्यामुळे एकंदरीत आम्ही म्हणूनच दुसऱ्या दिवशी परत आल्यावर बराच वेळ त्याला गिरनार तलाटी असं म्हणतात त्या भागामध्ये घालवलं. चालत हिंडलो, काय काय चालू आहे ते बघायला. आपल्या समर्थ अक्कलकोटचे समर्थ स्वामींचं पण एक खूप मोठं मठ तिथे आहे. सुदैवाने आम्हाला तिथे जाता आलं आणि सगळं दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट स्वामी असे 4 तिथे मोठ्या प्रतिमा आहेत. तिथे आरती वगैरे आपल्या सगळ्या मराठी आरत्या होतात, तिथे पण जाता आलं. आणि अशा खूप गोष्टी आहेत तिथे करण्यासारख्या. खूप आश्रम आहेत. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे की तिथे कुठल्याही आश्रमाचं ऑनलाईन रिझर्वेशन होत नाही. परत मी सांगतो, कोणाला जायचं असेल, आम्ही काही नंबर तिथनं आणलेले आहेत. पीक सीझन सोडून गेलं तर युजली जागा मिळते. आम्हाला पीक सीझन मिळाली, पण सीझन नसताना गेलं तर साधारण जागा मिळते. तो काही फार मोठा प्रॉब्लेम नाहीये. आणि खूप धार्मिक भावनेने सगळं चाललेलं असतं इथे. तिथे महाप्रसाद तर सगळ्यांचेच महाप्रसाद चालू असतात. कुठल्याही माणसाला कधीही जाऊन तिथे राहता येईल आणि उपासना करता येईल अशी ती फार पवित्र वास्तू आहे. पुराणांपासून उल्लेख आहेत त्याचे. आणि असं म्हणतात की गिरनार चढणं इटसेल्फ इज अ साधना. दत्त संप्रदायातल्या लोकांना त्याचं खूप महत्व आहे की जाऊन दर्शन घेणं ही सगळ्यात महत्वाची साधना ती समजली जाते. ते कितपत खरं खोटं आहे प्रत्येकाने अनुभवाची गोष्ट आहे, मी सांगत नाही. पण एक आहे की त्या पर्वतावर एक विलक्षण व्हाईब आहे संपूर्ण पर्वतावरच. ज्या प्रकारे तो वर गेल्यावर म्हणजे साधारणपणे अंबाजी माता मंदिरापर्यंत पायऱ्यांवर लाईट असतात, त्यामुळे तुम्हाला फारसा टॉर्च पण वापरायला लागत नाही. पण अंबाजी माता मंदिर सोडल्यानंतर पुढे साधारण 700-800 पायऱ्या गोरक्षनाथ आणि तिथनं पुढे जो ड्रॉप आणि परत गुरु शिखर आहे ते अजिबात लाईट नाही. दोन्ही बाजूला जंगल, नुसत्या पायऱ्या पायऱ्या पायऱ्या. पण ते जे अंधारामध्ये त्या पायऱ्या उतरणं आणि चढणं जे आहे ना, तो एक वेगळाच अनुभव आहे. तो जरूर घ्यायला पाहिजे. नंतर गर्दी होते, एकदा उजळलं की गर्दी होते, पण त्या अंधारामध्येच लोक का जातात एवढे भक्तिभावाने, तो खरंच अनुभव घ्यायला पाहिजे. जाताना ते आपोआपच दत्ताचं नाव तुम्ही घ्यायलाच लागता तिथे. दुसरं काही करताच येत नाही. असा एक सुंदर अनुभव होता. आणि जर घेतला नसेल कोणालाही त्याच्याविषयी काही जास्त माहिती हवी असेल, खरं तर युट्यूबवर पण अनेक लोकांचे त्याच्यामध्ये ब्लॉग्स आणि व्हिडिओज आहेत, त्याच्याविषयी खूप माहिती आहे. माहिती मिळवणं काही सध्याच्या काळामध्ये अजिबात अवघड नाहीये आणि दर्शन घेणे अवघड नाहीये.
जसं हिमालयात न जाताच लोक हिमालयातल्या अनेक ठिकाणांचे व्हिडिओज बघून दर्शन घेतात, तसंच गिरनारचं पण घेता येतं. गिरनारची परिक्रमा पण करतात खूप लोक. तर असं म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये की ज्यांना कैलास मानसची परिक्रमा करता येणार नाही किंवा करता येत नाही अशाने गिरनारची परिक्रमा करावी, तेच पुण्य मिळतं असं समजलं जातं. तर 36 किलोमीटरची एकूण परिक्रमा आहे. फक्त त्या परिक्रमेचा भाग असा आहे ती घनदाट जंगलातनं परिक्रमा आहे पूर्ण. ते गीरचा अभयारण्याचाच भाग आहे सगळा तो. आणि म्हणून गेले काही वर्ष ते गव्हर्नमेंटनी आता फक्त वर्षातनं एकदाच ती अलाव केली आहे. कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा. यावर्षी 2 ते 5 नोव्हेंबरमध्ये ती होती. यावर्षी पण झालीच नाही, ती बंदच केली काही कारणाने. कारण असं आता होत चाललंय की खूपच जास्त भाविक, मागच्या वर्षीचा मी व्हिडिओ पाहिला, जवळपास 8 ते 9 लाख लोक परिक्रमाला आले होते. मला आश्चर्य वाटलं की ते राहतात कुठे जंगलामध्ये एवढे 8-9 लाख लोक. काही काही लोक ज्यांची शारीरिक क्षमता आहे ती 36 किलोमीटर एका दिवसाच करतात, पण युजली परिक्रमा 4 दिवस करावी असं ते लिहिलेलं आहे. पण ती खूप गर्दी झाल्यामुळे आता गव्हर्नमेंटला आणि वन्य खात्याला ते मॅनेज होत नाहीये. त्यामुळे यावर्षी म्हणजे वर्षातनं एकदा होणारी परिक्रमा पण त्यांनी बंद करून टाकली. पण त्या परिक्रमेच्या पण अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अशी एक व्यक्ती तिथे होती की ज्यांनी 45 वेळा गिरनार चढला होता आणि अनेक वेळा परिक्रमा पण केली होती. त्यांच्याकडनं ते कळलं, परिक्रमेत येणारे अनुभव वगैरे. तर एकंदरीत पण हे सगळे जे अनुभव आहेत त्याच्याविषयी जास्त बोलत नाही, कारण ते बरेचसे मिस्टिकल आहेत. म्हणजे चमत्कार, सिद्धी, अनेक प्रकारचे साधू ते कसे गायब होतात, कसं गिरनारला वेगळं डायमेन्शन आहे. म्हणजे अशा अनेक लोक आहेत ज्यांना अगदी खरं वाटतं की अशा अनेक गुप्त गुहा आहेत तिकडे, की तिकडनं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये जाता येत. नागा साधूंची पण अशी श्रद्धा आहे की डायरेक्टली नागलोकात जायचं द्वार त्या गिरनारच्या काही ठिकाणावर, तिकडनं गेलं की तुम्ही डायरेक्टली लोकांमध्ये जाता पुढच्या. सो दे आर बियॉन्ड टाइम अँड स्पेस असं तिथे समजलं जातं. आणि त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी, अनेक आख्यायिका ते लोक सगळ्यांना सांगत असतात. त्याच्याविषयी काही मला आश्चर्य वाटलं नाही, कारण हिमालयामध्ये हिंडताना हे अनुभव खूप वेळा येतात. की ते स्वर्गारोहण पर्वाचे आम्ही इथे गेलो होतो माना विलेजच्या इकडे, ते लोक ते ठामपणे सांगत असतात की युधिष्ठिर इकडनं गेला, अर्जुन इथे होता वगैरे असं. आणि अजूनही त्यांची अशी श्रद्धा असते की ही लोक तिथे आहेत. तशी श्रद्धा गिरनारच्या बाबतीत सुद्धा आहे. तिथे राहणाऱ्या लोकांची विलक्षण श्रद्धा आहे मात्र, की त्यांना ते पर्वत हे ईश्वराचं स्वरूप आहे. कोणतरी प्रश्न विचारला की गिरनारचं रहस्य काय, तर त्यांनी उत्तर दिलं, गिरनारचं रहस्य नाही, गिरनार हेच रहस्य आहे. गिरनार हेच एक रहस्य आहे, तुम्ही फक्त इथे या, त्याचा तुम्हाला अनुभव येईल. त्याच्यामुळे असं एक हे आगळं वेगळं ठिकाण आहे भारतवर्षातलं. हिमालयापेक्षाही खूप जुनं आहे. इव्हन भूगर्भशास्त्रज्ञांनी आता मान्य केलेलं आहे की काही 100 कोटी वर्षापूर्वी गिरनारची उत्पत्ती झालेली आहे. हिमालय त्या तुलनेत खूपच नवीन आहे. त्याच्यामुळे त्याचं महात्म्य सगळ्यात जास्त आहे असं समजलं जातं पुराणांमध्ये वगैरे वगैरे. आणि ज्यांना बाकी सगळंच नाही, पण निदान निसर्गाचं एक वेगळं रूप म्हणून जरी पाहायचंय असं जरी विचार केला तरी सुद्धा काही नाही, आजूबाजूला सगळं सपाट आणि अचानक एक कसं काय असं इरप्शन झालंय हे पण पाहण्यासारखं. अनेक तिथे अशा वर शिला आहेत की ज्या अशा हँगिंग आहेत. ऍक्च्युअली असं वाटतं की दगड पडत कसा नाही खाली, पण असं म्हणतात लोक की हजारो वर्ष अशाच हँगिंग आहेत, पडत नाही खाली. त्यामुळे ते अद्भुत रूप आहे. म्हणजे नैसर्गिक रूप म्हणून जरी नुसतं पाहायचं आलं तरी ते खूपच अद्भुत आहे तो पर्वत म्हणून. त्याच्यामुळे दत्त महाराजांना अशी प्रार्थना करतो की सगळ्यांना तिथे निमंत्रण द्यावं ज्यांनी ते पाहिलेलं नाहीये, आणि जरूर जा. पायऱ्या चढून गेल्या पाहिजे असं काही नाहीये. रोपवेच्या सुविधेमुळे तुम्हाला ते तसं कम्फर्टेबल आहे. आणि जवळजवळ 80-85% क्लाइंब अल्टिट्यूड वाईज तसंच तुम्ही करू शकता. पुढचं गोरक्षनाथांच्या इथे जाणं काय फारसं अवघड नाही. नॉट इव्हन एक पर्वती असेल फार तर. आणि तिथे गेलो आणि जरी पुढे खाली उतरून गुरुशिखर चढायचं नसेल, तिथनं समोर अक्षरशः असं समोर दर्शन मिळतं गुरुशिखराचं. त्यामुळे आम्ही, आणि तिथे विशेषतः म्हणजे ढोलीची सोय. जैन लोकांमध्ये अगदी तरुण लोक सुद्धा त्यांना उचलून नाही होती बाकीची लोक. त्याच्यामुळे सर्व प्रकारचे भाविक तिथे होते. चालता न येणारे, उभंही न राहू न शकणारे, सगळे व्यवस्थित इकडनं तिकडे जात होते. त्यामुळे
ते आपल्या हिमालयात आहे तसंच इकडे पण आहे की काही चालायची शक्यता नसली लोक सुद्धा दर्शनाला तिथे कायम येतात. त्यामुळे जरूर दर्शन घेण्यासारखं आहे. ज्यांनी अजिबात एकदा पाहिलेलं नाहीये त्यांनी ते जरूर घेण्यासारखं आहे. गिरनार आणि सोमनाथला जोडून द्वारकेला पण जातात लोक. द्वारका पण जवळ आहे खूप, पण आम्ही नाही गेलो द्वारकेला. यावेळेला फक्त गिरनारलाच शांतपणे जाऊन यायचं असं ठरलं होतं. पण द्वारका पण फार लांब नाही, मग एक दिवस एक्स्ट्रा असेल तर तुम्ही द्वारकेला पण जाऊन येऊ शकता रोड ट्रिप. असं हे जसं कुठल्याही ठिकाणी जाऊन आल्यावर घरच्यांना सांगायची उत्सुकता असते अशी मला पण होती, कोणाला तरी सांगायला पाहिजे. त्या उत्सुकतेपायी थोडंसं सांगितलं. साधनेसाठी उत्तम ठिकाणे गोरक्षनाथांचा आश्रम विशेषतः ध्यानासाठी खूपच छान आहे. ध्यान करायचं असेल तर म्हणजे गिरनार तर आहेच आहे वर, पण शांतपणे येऊन बसायचं असेल नुसतं तर आश्रमात ध्यान फार उत्तम होतं. आणि अजूनही काही जैन आश्रमांचे आणि धर्मशाळांचे नंबर आम्ही आणले. जर कोणाला जायचं असेल तर जरूर सांगा. म्हणजे इथनं फोन केला तरी ते बुकिंग करता, फक्त फोन त्यांना हवा असतो. बाकी ते काही ऑनलाईन प्रोसेस कुठलीही नाहीये. फक्त तुम्ही आधी कन्फर्म सांगायचं आणि तसं सांगितल्यावर तुमची ती रूम बुक होते. आणि रेग्युलर जाणारी लोक असतील त्यांच्यावर गेलं तर अजून जास्त उपयोग होतो. असं कोणी असेल तुमच्या ओळखीत तर त्यांच्यावर जा, कारण तिथे ना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या पहिल्या दिवस आपल्या माहितीच नसतात. काय बघायचं, कुठे बघायचं, कसं आहे. नेहमी जाणाऱ्या माणसाला ते पटकन माहिती असतं. आणि रात्री चढायचं असेल तर ग्रुप पाहिजे, ही पण दुसरी गोष्ट खरी आहे. एक तर तुम्हाला सवय पाहिजे चढायची थोडी, बाकी सगळं श्रद्धेच्या जोरावर येतं, पण थोडीफार प्रॅक्टिस केली पाहिजे आणि ग्रुप पाहिजे. कारण आम्ही जेव्हा चढायला सुरुवात केली तेव्हा फारसं कोणी नव्हतं. पहाटे 2:45ला कोणी विशेष कोणी नव्हतं. मग पुढे पुढे साधारण 1 तास बरोबर गेल्यावर मग हळूहळू लोक थांबलेली आम्हाला भेटायला लागली. आणि तो मी शेवटचं हे सांगितलं, गोरक्षनाथ त्यांचं मंदिर ते गुरुशिखर, इथे तो पूर्णच अंधार आहे. त्यामुळे तिथे नक्की आजूबाजूला थोडंसं जाग असलेली बरी. इथं आता थांबतो मी. जे काही बोलणं झालं भगवान दत्तात्रेयांच्याच इच्छेने झालं, त्यांना समर्पण. हरिओम. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण मग नेहमीप्रमाणे थोडं ध्यानाला बसू आणि समाप्त. काही प्रश्न असतील तर सहज जरूर विचारा. नाही, किती छान चला ध्यानाला बसूया. 10 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे.